निहाल भोईर कुठे असेल तर राज भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. निहाल भोईर. तर मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. आता शेवटची रात्रांना पहिलीच मॅच. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल. ओवले टॉस जिंकला. ओवले टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 4 षटकांची मॅच. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली. कॉम्बॉक्समधून दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. अगदी चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. 4 रात्र या स्पर्धेला आपण एन्जॉय केला. आज शेवटची रात्र तुम्ही खरं तर पाहता. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आपण हार्दिक स्वागत करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन जाऊया आपण या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. दमदार स्पर्धा पाहिली. आज शेवटची रात्र तुम्ही एन्जॉय करताना पहिलीच मॅच चिंद्रन टीमला फाईट करतो. ओवले समोर ऑन स्ट्राईक फलंदाज केतन कडू. हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक वरती विघ्नेश हा फलंदाज तुम्हाला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉल वरती प्रहार केला. हा वाईड रॅकेट उडवलाय समोर केतन कडून आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय. दमदार रुबाबदार शानदार षटकार. अगदी इरादे स्पष्ट केला आणि आपला परिचय दिला. केतन कडून 6 धावेनं वैयक्तिकांना संघाचं अकाउंट हे ओपन केलं. सेकंड बॉल बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय रोशन मुंगाजी. सेकंड बॉल खोलवा टप्प्याचा होता. हलक्यातनं पुश केला ऑन साईडला. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. पण पहिला बॉल वरती षटकार आला. त्याच्यानंतर सिंगल भरपूर महत्वाची होती आणि ते तुम्हाला सध्या पाहायला मिळाला. एका धावेनं स्ट्राईक आता रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज विघ्नेश देशेकर हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. पहिलं षटक म्हटलं तर मेंडेटरी पॉवर सर्कलचं षटक आणि त्या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न सध्या चिंद्रन टीम करता. स्ट्राईक वरती विघ्नेश डावकाचा एक विस्फोटक खेळाडू आणि या हंगामामध्ये भरपूर चांगला खेळ सातत्यानं आपण विघ्नेश देशेकरचा पाहिला. पुढचा बॉल गोलंदाज रोशन. फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित पाठच्या रडारमध्ये आलं नाही. चेंडू अलाउन द कार्पेट चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती धाबा आल्या 2 धावेनं संघ देखील पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. पण 4 षटकांची मॅच किमान 50 ते 55 हा लक्ष्य सेट करावा लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं स्टार्ट हवाय. तो देण्यासाठी सध्या केतन कडू आणि विघ्नेश देशेकर सज्ज झाला. तेवढी चांगली गोलंदाजी षटकार. त्याच्यानंतर कमबॅक कसं असावं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज रोशन मुंगाजी. चांगली गोलंदाजी. चेंडू फेकले 4 ज्याच्यामध्ये 9 धावा. याच दरम्यान इरा स्पोर्ट्स चिंद्रनचे सर्व प्रमोद गडगे यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व अतिथीगणांचं करूया आपण मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत. फुटबॉलचा वापर होता. ऑनसाईडला खेळला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला तोपर्यंत धाव कंप्लीट झाली. बॅकअप सुरेख आलं आणि या बॉलवरती पाहिली तर सिंगल मिळाली. बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला संघ डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. पहिला षटक किंवा पहिल्या बॉलवरती षटकारला. त्याच्यानंतर बॅकअप भरपूर चांगलं दिलं रोशन मुंगाजीनं. मागील 4 बॉलवरती 4 धाबा अवघ्या खर्च केला. चांगली गोलंदाजी. समोर पुन्हा एकदा स्ट्राईक आता रोटेट झाली. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती फलंदाज केतन कडू हा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. वैयक्तिक 7 धाब्यांचे योगदान सध्या मॅचमध्ये दिलाय. पुन्हा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. ठोकला हा दुसरा षटकार केतन कडून.
थँक्यू डीजे. अगदी चांगलं संगीत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि उद्या 19 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवजयंती साजरी केली जाईल. खरं तर महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार मिळाली रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केला रोशन मुंगाजीनं टोटल 16 विकेट गमावलं नाही आहेत. एक चांगलं स्टार्ट मिळाला. आता सेकंड षटक थोडंसं बॅकअप द्यावं लागेल. अजनाबी ओले टीमला गोलंदाज वापर केला. सध्या दुसरा ट्रम्प कार्ड तुम्हाला ओले टीमचा पाहायला मिळेल. गोलंदाज रोहन मुंगाजी याच्यावरती आता विश्वास ठेवला. त्या विश्वासावरती ना ठाम गोलंदाजी मॅचमध्ये करावी लागेल. याच दरम्यान सूर्यकांत भोईर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर आमचे खरं तर बंधू रोशन पाटील सर यांचं इथे शुभागमन झाला. आज त्यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सेकंड षटक गोलंदाज रोहन मुंगाजी याच्यावरती आता विश्वास दाखवला. समोर फलंदाज पाहिला डावखा त्याचा एक विस्फोटक खेळाडू विघ्नेश देशेकर. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमला मिस करत होता. पंचांचा इशारा आलाय की हा बॉल बायट्या अतिरिक्त एक धाव मिळेल. बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला संघ जाऊन पोहोचला. फलकावरती धाबा पाहिला. 17 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना चिंद्रन संघा. सेकंड षटक बॅकअप हवाय ओले टीमला रोहन मुंगाजी. इथे लाईन चांगली होती. अवे फ्रॉम द बॉडी पासून थोडासा दूरचा प्रवास ठेवला आणि अगदी फलंदाजाला चकवा दिला. समोर होते विघ्नेश देशेकर. 4 चेंडू फेस केला. वैयक्तिक 3 धाब्यांचं सध्या योगदान दिलं. मात्र नॉन स्ट्राईक वरती केतन कडू अगदी दमदार योगदान देतोय. पुन्हा एकदा अगदी चांगली गोलंदाजी. अचूक टप्पाना भेदक मारा. सलग दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज रोहन मुंगाजीना. 5 चेंडूचा लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये पाहिलं उमेजे 16 धाब आल्या. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं याचं जिवंत उदाहरण देत असताना रोहन मुंगाजी या मॅचमध्ये. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा विघ्नेश. सुपर बॉलिंग शांत ठेवला मॅचमध्ये विघ्नेश देशेकरांना. सलगचा हा तिसरा बॉल निर्धाव फेकला. 5 चेंडूचं लाईन मेरिट पाहावं लागेल. जर तुमच्या बॅटमध्ये मोठे फटके येत नसतील ना तर सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील तेवढंच गरजेचं असतं. पुढचा बॉल तो प्रियता मॅचमध्ये चेंडू हवेमध्ये. नो मास लँड चेंडू डिलिव्हर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला. एका धाबेनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं सध्या विघ्नेश देशेकरनं. आणि सांघिक धावसंख्येचा विचार केलं ना संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. समोर पुन्हा एकदा फलंदाज 18 धाबा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. समोर पुन्हा एकदा फलंदाज केतन कडू. विस्फोटक खेळ सध्या केतन कडूचा मॅचमध्ये पाहायला मिळाला. 3 बॉल पेस केलेत आणि वैयक्तिक 13 धाब्यांचं योगदान केतन कडून दिला. समोर गोलंदाज रोहन मुंगाजी. बॅकअप कमबॅक दिलाय सध्या अजनबी ओले टीमला रोहन मुंगाजीना. आमचे प्रवीण डंबे सर यांचं देखील शुभ आगमन. आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा बॉल गोलंदाज रोहन मुंगाजी. स्लोवर बॉल गतीमध्ये परिवर्तन गतीमध्ये मिश्रण केला. हे करावं लागेल. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असताना तेव्हा तुमच्याकडं व्हॅरिएशन स्किल असणं गरजेचं आहे. ते दाखवलं मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. त्याच्यानंतर कमबॅक केला मॅचमध्ये रोहन मुंगाजीना. भरपूर चांगली गोलंदाजी अजनबी ओले टीमसाठी करता. पुढचा बॉल स्लोवर बॉल पुन्हा एकदा पसवला फलंदाज केतन कडूला. सलग पाक टू पाक दुसरा बॉल निर्धाव फेकला. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम जाऊन पोहोचल्या टोटल 18 या आकड्यावरती. एक सूचना देतो. पुढचा सामना असेल आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल नेवाली विरुद्ध आदई. दोन्ही संघ जर उपस्थित असाल तर आपण समालोचक कक्षामध्ये आपली उपस्थिती दर्शवायची आहे. आणि सूर्यकांत भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं. धन्यवाद.
तर 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा आल्या 18. तिसरं षटक, पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक वेगाने येतील. ओहो, इथे चुकी केली, जीवनदान दिलं विघ्नेश देशेकरला. आली सिंगल रोशन साई स्पोर्ट चिंदण टीमला. पण मागील षटक आपण पाहिलं ना तर अजनबी ओले टीमसाठी भरपूर चांगलं राहिला. मागील षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या, विकेट आलं नाही, मात्र धावेवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न भरपूर चांगला केला गोलंदाज रोहन मुंगाजीनं आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये चांगलं स्टार्ट, त्याच्यानंतर बॅकअप मिळाला. आता तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज निलेश गायकवाड. हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. समोर तेवढा धाकड खेळाडू केतन कडू ऑन स्ट्राईक, ऑन फायर करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅचमध्ये रोशन साई स्पोर्ट चिंदण टीमला. अशा स्थितीमध्ये पहिला धक्का सध्या चिंदण टीमला लागतोय. केतन कडू बॅक टू द पॅव्हेलियन. अगदी चांगली गोलंदाजी सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतं अजनबी ओले टीमची. पण टॉस जिंकला, पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, त्याच्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास काय, अगदी चांगली गोलंदाजी केली. सेकंड षटक फेकलं रोहन मुंगाजीनं, त्याच्यानंतर निलेश गायकवाड ज्याच्यावरती विश्वास ठेवला ओले टीमनं आणि त्यांनी देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. याच दरम्यान आपण पाहतोय नेवाली गावचे राजेश काथारा आणि रोशन काथारा यांचे इथे आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण यावं व्यासपीठावर. राजेश काथारा आणि रोशन काथारा. पहिला धक्का बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंदण टीमला. केतन कडून चांगलं खेळ साकारलं. आता इथून पुढे कोणता फलंदाज जबाबदारी चिंदण टीमची आपल्या खांद्यावरती घेईल. गोलंदाज या पुन्हा एकदा निलेश गायकवाड, समोर अजय. हा प्रकार बॉल होता, प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, पाटानं चेंडूचा संपर्क झाला नाही आणि लेग बायस मध्ये सिंगल मिळाली. सध्या चिंदण टीमला सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असतं गोलंदाजी अगदी ताकदवर तुम्हाला मॅचमध्ये पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, त्याच्यानंतर काय कमबॅक केला मॅचमध्ये अजनबी ओले टीमनं. समोर फलंदाज ॲज अ ओपनर बॅट्समन नक्कीच विघ्नेश देशेकर. वारंवार भरपूर चेंडू डॉट केला, आता मोठे फटके हवेत मॅचमध्ये चिंदण टीमला. हा प्रकार बॉल फुल केला, चांगला फटका, चेंडू चला मिड विकेट पाकवस कबलेच्या अगदी मध्ये चेंडू फरार, जिथे मिळतील 6. आलाय षटका. षटकार आला फलंदाज विघ्नेश देशेकरच्या बॅटमधून. सांघिक धावसंख्येचा आपण विचार केला ना, संघ जाऊन पोहोचलाय 26-26 या आकड्यावरती. चांगला फटका आपण विघ्नेशच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा प्रहार, आता क्षेत्ररक्षक आहे, झालं विणलंय आणि त्या जाल्यामध्ये फसला विघ्नेश देशेकर. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंदण टीमला. दुसरा धक्का फलंदाज विघ्नेश देशेकर. सलामीची जोडी आहे ना आता तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. पहिली विकेट गेली केतन कडूची, आता सेकंड विकेट विघ्नेश देशेकर. तिसरं षटक मार्गास, या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. सध्या गोलंदाज निलेश गायकवाडनं चिंदण टीमला. फलकावरती धावा 26. 4 षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे प्रहार मॅचमध्ये करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल आविष्कार पाटील. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये 16 आला, त्याच्यानंतर
पूर्णपणे खरं तर अडचणीखाली सापडला चिंदण टीम. धावांसाठी मॅचमध्ये संघर्ष करतोय मात्र धावा येत नाही. याचं कारण असं वारंवार 2 विकेट गमावताना नक्कीच मोठे फटके येत नाही आहेत. चांगली गोलंदाजी भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळाली निलेश गायकवाडची. हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळेल. तिसरा षटक आता समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंदण संघ जाऊन पोहोचला 26-26 या आकड्यावरती. जे 18 चेंडूंचा खेळ आता समाप्त झाला आणि 18 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंदण 26 या आकड्यावरती. या षटकामध्ये किमान मी म्हणेन 15+ धावा बनवाव्या लागतील तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट केला जाईल नक्कीच चिंदण टीमच्या माध्यमातून. तो प्रयत्न मॅचमध्ये करावा लागेल अजय कडू आणि आविष्कार पाटीलला. शेवटचं षटक म्हटलं तर स्लॉगरचं षटक आणि तो षटक घेऊन आला गोलंदाज संयम पाटील याच्यावरती विश्वास दाखवला. मागील 2 षटक भरपूर चांगले राहिले खरं तर अजनबी ओवले टीमसाठी. आता हा षटक कशा रीतीने राहील ते पाहणं देखील गरजेचं असेल. समोर अजय कडू हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक इन ॲक्शनमध्ये पाहता. स्लोवर बॉल गतीमध्ये परिवर्तन. पहिलाच बॉल फसवा ऐकला गोलंदाज संयम पाटीलला आणि अगदी त्या बॉलवरती फसवला अजय कडूला जिथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण डॉट चेंडू जसजसे येतील ना तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केलं आहे ना त्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोचू शकत नाही आहे. त्या टार्गेटपर्यंत तुम्हाला पोचायचा तर प्रहार देखील मॅचमध्ये करावा लागेल. सेकंड बॉल गोलंदाज संयम पाटील पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. अचूक टप्पा अगदी नियंत्रित गोलंदाजी सध्या पाहायला मिळतं. शेवटचा षटक देखील कमालीचा फेकतो संयम पाटील. सलग दुसरा बॉल निर्धाव फेकला संयम पाटीलानं शांत ठेवला अजय कडूला. एक धाकड खेळाडू अजय कडू सातत्यानं दबदबा राहिला. अनेक वेळा संकटमोचक केली साकारले चिंदण टीमसाठी मात्र त्याला अगदी शांत ठेवला संयम पाटीलनं. संयम शांत दिमागानं गोलंदाजी सध्या अजनबी ओवले टीमसाठी करता. सलग 3 बॉल निर्धाव फेकला दमदार गोलंदाजी. चेंडूचं लाईन मिरिट पाहावं लागेल अजय कडूला. धावांसाठी संघर्ष करता. तुमचा आजचा संघर्ष आहे ना उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असता आणि तो संघर्ष मॅचमध्ये चिंदण टीमला करावा लागेल. चेंडू चला फाईन रिझनला क्षेत्ररक्षक वेगाने येतील. बाकवास कबल्लेक्षी उचलतील फेकतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकारलाय. पुन्हा प्रयत्न. आता प्रयत्न फसला जिथे विकेट अजय कडूची आणि हा तिसरा धक्का रोशन साई स्पोर्ट चिंदण टीमला. रेपट देखील घेतला. यस चेक केलं जाईल. निर्णय चेक होतो तोपर्यंत आपण एक महत्त्वाची अनाउन्समेंट करूया. ओवले गाव इथे खेळत असताना या गावातील स्मायरा निवास गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक कूलर देण्यात आले. स्मायरा निवास गायकवाड यांचं मनापासून आभार ओवले की ज्याने खूप चांगले योगदान दिलं आमच्या या स्पर्धेला. अधिरा आराध्य चषक टेंबोडे 2024. यस फलंदाज बाद. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद झाला. एक धाव आली आहे रोशन साई स्पोर्ट चिंदण टीमसाठी. संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पाहिल्या तर 27 धाबा.
बघा 20 मिनिटामध्ये तुम्हाला ओव्हर समाप्त करायचे आहेत. जर असं घडलं नाही तर तुम्हाला आयोजक पॅनल्टी कॉल देतील. त्यामुळे पंच तुम्ही वॉर्न करा. आयोजकांनी आम्हाला आता सूचना दिली आहे. सुनीलजी तांडेल आहेत पंच आमचे बेलवलीचे आणि दुसरे पंच अनिल टेंबे वलप यांना पाहतोय. दोघांचा जो टी शर्टचा कलर आहे तो आता मंडपाशी देखील मॅच होतोय. त्यामुळे दोन्ही पंचांनी एक चांगलं डेकोरेट केलं आपल्या स्वतःला. नक्कीच प्रवीण सर, मात्र गोलंदाजी पहा, अगदी दमदार गोलंदाजी. संयम पाटील काय कमालीचा षटक फेकतो. शेवटचं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. संयम पाटील याच्या माध्यमातून धाबा आल्या टोटल फलकावरती 27 धाबेवरती सध्या जाऊन पोहोचलाय रोशन साई स्पोर्ट चिंदन टीम. शेवटचं षटक स्लॉगरच्या षटकामध्ये अगदी मेमनेंना बांधून ठेवलं सध्या बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंदन टीमला. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठची एज अजून एक धक्का क्रमांक 4 फलंदाज राकेश फाडेकर बॅक टू द पवेलियन. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला केतनकडून चांगलं स्टार्ट दिलं, त्याच्यानंतर कोणत्याही फलंदाजाला चांगला खेळ करता आलं नाही आणि त्याच्याच कारणास्तव खरं तर लो स्कोर सध्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळता. संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असे. संयम पाटील अगदी कमालीचा षटक फेकला. मागील 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. अजनबी ओवले टीमना पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. असं वाटलं होतं एक चांगलं टार्गेट सेट करे, मात्र त्याच्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला ओवले टीमचे पाहायला मिळाली. टॅपिंग क्रिकेट झालं. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफमध्ये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सुरू होईल आणि तो प्रयत्न फसलाय. या बॉलवरती देखील विकेट. अशा रीतीनं सत्र समाप्त झाला ना. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच रोशन साई स्पोर्ट चिंदन टीमनं धाबा जमा केला 28. 29 धाब्यांचा प्रवास हा सेकंड सत्रामध्ये करावा लागेल. नक्कीच अजनबी ओवले टीमला हा प्रवास कशा रीतीने केला जाईल, हा प्रवास सुखरूप राहील की प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल रोशन साई स्पोर्ट चिंदन टीम. ऐकूया आपण सेकंड सत्रामध्ये जाऊया. कॉम्बॉक्समध्ये आपण बदल करूया. कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील आमचेच बंधू रोशन पाटील सर शिरवली यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. थँक्यू सो मच. अर्थात सन्माननीय राज्य शरद भोईर यांना तुम्ही पाहताय, त्यांचं देखील स्वागत. चला संघनायक या आदई नेवाली टॉस केला जाईल इनिंग्स ब्रेकमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशनजी पाटील आम्हाला जॉईन करतायत. त्यांचा तुम्ही आवाज ऐकाल फायनलमध्ये आणि सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एक मोठी लढत होणार आहे. संघनायक तर चला संघनायकाला विनंती टॉससाठी यायचं आहे. तोपर्यंत काही सन्मान असतील तर आपण ते सन्मान पूर्ण करूया. राज भोईर.
ती सकाळी सन्मान केले जातील. चित्ररथ संघाचे पॅकर सन्माननीय प्रमोदजी गडगे यांचं शुभ आगमन झालं, त्यांचं स्वागत केलं जाईल. या प्रमोदजी गडगे तुम्हाला विनंती, स्वागत कक्षामध्ये यावं, आपला शुभ सन्मान केला जाईल. रोशन साई स्पोर्ट चिंद्रण या संघाचे पॅकर आहेत. मी राज भोईर आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या टीमचे पॅकर सन्माननीय प्रमोदजी गडगे यांना सन्मानित करायचं आहे. या मनोहरजी आपले शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. केडी दादा देखील इथं उपस्थित आहेत. आदईचे एक उत्कृष्ट खेळाडू, माजी क्रिकेटपटू आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान चिन्ह अगदी पाहण्यासारखे आहेत. रोशन, या स्पर्धेची ओळख. तर त्याच्या शुभ हस्ते पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. याच दरम्यान नेवाली स्पोर्ट्स, गौरी स्पोर्ट्स नेवालीच्या संघाने एक राजेची कातारांचं शुभागमन झाले. कॅप्टन टॉससाठी आलेत. आदई संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण देखील टॉससाठी यावं. आणि राजेशी कातारा साहेबांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान आले. यांचं मनपूर्वक आभार. नेहमी चांगलं योगदान असतंय राजेची कातारा साहेबांचं. निश्चित या दरम्यान राजेची कातारा साहेब यांचा सन्मान करूया. या राजेची कातारा, तुमचा शुभ सन्मान केला जाईल. गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि आदाई नेवाली ग्रुप ग्रामपंचायतचे ते सदस्य देखील आहेत. त्यांचा संघ मला वाटतं आज खिडूकपाड्याला सुपर 6ला आहे. तिथे ट्रॉफी ते जिंकणार आणि इथे जर जिंकले कंटिन्यू तर मला वाटतं 2 ट्रॉफ्या होऊ शकतात. पण नट फॉर्ममध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाली, त्याचं स्वागत केलं जाते. मनोहर दादा शुभ हस्ते. जे पर्रू आमच्यासोबत जॉईन झालेत, त्यांचं जबरदस्त तुम्ही आवाज ऐकाल. राज भोईर हे देखील डीजे पर्रूसोबत आपण नेहमीच पाहिलं आहे. तर हे सन्मान होत असताना ही भारतीय संस्कृती, रोशनी परंपरा आहे. गौरी स्पोर्ट्स नेवाली. चला आदई संघाचा संगणक यायचं आपण टॉससाठी, कारण इनिंग्स ब्रेक झाली, आपण अजून उपस्थित नाही आहे आणि नियमानुसार आपल्याला खेळ करावा लागतो, याची आपण नोंद घ्या. थँक्यू सो मच. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया एकदा रोशनजी पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर. गणराला नमन करून खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण लक्ष वेधूया. पहिली मॅच, दोन्ही संघ तितकेच दिग्गज आहेत. ओले विरोधात चिंद्रन. आज क्रिकेट रसिकांचं मनोरंजन पाहायला मिळेल. अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 28 धावसंख्येचं आपण तगडं पाहिलं. आव्हान ठेवणं गरजेचं होतं, परंतु 29 धावसंख्येची इथे माफक केली आखायची आहे. उत्तरार्धामध्ये 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम ओले या संघाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या बनली नव्हती. उत्तरार्धाला होती सुरुवात. पहिलाच बॉल, फाटेक डिलिव्हरी आणि पहिल्याच बॉलवरती हा दमदार षटकार. आपण प्रहार पाहिला. पहिली सलामीची जोडी अजित मुंगाजी आणि त्याच्या सहसाथीने काढो सूरज मुंगाजी. एक जिगरबाज खेळी या फलंदाजांना आखायची आणि पहिल्याच चेंडूकनिक एक दमदार फटका पाहिला आपण. तेजोमय कार्य आखायचे. बॉलिंग ट्रॅकवरती काढो युवा काढो तेजस पाडेकरला पाहतो. टीम चिंद्रन संघाच्या वतीनं खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीने धावा व्हायला हव्या होत्या त्या धावा न बनणं हे उत्तरार्धासाठी काहीसं संकटाचं काल आहे. परंतु गोलंदाजी ही तितकीच पोषक आहे. गोलंदाजी धाकट राहिली तर या उत्तरार्धामध्ये कमबॅक दाखवू शकतो संघ टीम चिंद्रन. हो, सुरेख चेंडू सफर केला. नावासाकीनला धोका होता. एका पकडमध्ये चेंडूची फेकी करणं गरजेचं होतं. तत्काळ 1 धाव इथे प्राप्त केली जाते. पहिलं षटक मार्ग असते. अगदी 3 चेंडूंचा मारा आपण पाहिला आणि 3 चेंडू गणिक एकूण धाबापटामध्ये पाहिला आपण 7. खऱ्या अर्थाने एक गोलंदाजांना आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांना चांगली साथ द्यावी लागेल. त्यानंतर धावा इथे रोखल्या जाऊ शकतात टीम चिंद्रन संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तेजस तयार. भन्नाट वेगावरती स्वार होत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समोर बॅटिंग मार्कवरती सूरज मुंगाजीला पाहतो. पहिला चेंडू फेस करत असताना डॉट बॉलची आपण समाप्ती पाहतो. याच पद्धतीने इकॉनॉमिकल स्पेल हा साध्य करावा लागेल. पहिल्या चेंडू गणिक प्रवीण षटकार लागल्यानंतर कमालीची घरवापसी दाखवली आहे गोलंदाज तेजस पाडेकरनं. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेटनं चेंडू सफर केला गेला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते.
निकेश गडगेनं हा झेल मात्र सोडलाय. निश्चितच पहिला गडी बाद होऊ शकला असा, परंतु झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा जखमी वाघाप्रमाणे फलंदाजाची आपल्याला डरकाली पाहायला मिळेल. झेल पकडणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण ही पहिली सलामीची जोडी तोडल्यानंतर दबाव ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज तेजस पाडेकरचा, परंतु फील्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून झेल हा सुटला गेला. कमालीची वापसी, अंतिम बॉल डॉट बॉल. पहिल्या षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते टीम ओले बिनगडी बाद 8. आतमध्ये शिरकाव करू नका. हे नाईट स्पर्धेमध्ये आपण सातत्यानं पाहतो. प्रवीण, अगदी 8:18 होत आहेत आणि एवढे लवकर प्रेक्षक चिल झालेत. नाही, होऊन दे रोशन, कारण की आता 2 वीक राहिलेत नाईट स्पर्धेचे. याच्यानंतर नाईट स्पर्धा मला वाटत नाही होणार आहे, कारण आचारसंहिता किंवा काही नियम लागू होतील. त्यामुळे 2 वीक आहेत. बिंदास प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर एन्जॉय करा, कारण नाईट स्पर्धेचा शेवटचे 2 वीक आहेत. एन्जॉय द मुमेंट. चला, आदही संघ तुम्ही अजून टॉससाठी आला नाहीत, प्लीज टॉससाठी संघाने एक पाठवा. सुशांत, नक्कीच तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. अखेरच्या कालखंडामधील या आपण नाईट स्पर्धा पाहतो. चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट, अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे, आणि चषकाचं नावसुद्धा त्याच पद्धतीने अतिशय वेगळं पाहायला मिळतं. आणि एक A1 दर्जाचं आयोजन आमचे आयोजक मित्र राज शरदजी भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बाकुडला जात हा फटका खेळलाय, उत्तम हा पंच, आणि तोही सुपर मंच, ठोकलाय षटकार. जाऊन पोहोचते बिनगडी बाद 89 धाव पटलावरती 14. विजयाचा सौदा आखायचा आहे, फक्त बनवायच्यात 29. पहिल्या पूर्वार्धामध्ये पोषक फलंदाजी व्हायला हवी होती, ती झाल्या नाहीये, आणि हे पाहता उत्तरार्धामध्ये मोठा संघर्ष करावा लागतोय. बॉलिंग ट्रॅकमध्ये काढो राकेश पाडेकरचा इथे वापर केलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका टाकण्याचा प्रयत्न, नॉसा केला, धोका, फेकी काहीशी चुकीची राहिली, परंतु जजिंगही चुकलं गेलं, आणि हे पाहता 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित होते. अगदी पोषक फटकेबाजी ही पहिल्या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळते. अजित मुंगाजी आणि सूरज मुंगाजी. एक अजित पारी त्यांना खेळायचे, कारण उत्तरार्धामध्ये आव्हान हे तगडं नाही आहे, त्यांना ठाऊक आहे. आणि हे पाहता अतिशय संकटमोचक सावध पवित्रा घेत ही फटकेबाजी आखली जाते. ऑन ड्राईव्हचा फटका फक्त 1च धाव मिळते. शांत संयमी ही फटकेबाजी. पहिल्या चेंडूगणिक जो मोठा फटका खेळला गेला पहिल्या षटकात, ही पहिल्या चेंडूगणिक तेजसला आपण पहिला षटकार पाहिला, आणि त्यानंतर राकेश पाडेकरवर सुद्धा तितकाच प्रतिहल्ला जारी केलाय. आता सापला रचलाय, परंतु त्या ठिकाणी विघ्नेश देशेकडनं हा झेल सोडलाय. अगदी 2 झेल सुटल्यानंतर पूर्णपणे गोलंदाजीवरती दबाव छेडला जातो. फील्ड डिपार्टमेंटच्या माध्यमातून साथ देणे गरजेचं होतं. पहिली मॅच ओले बनाम चिंद्रेन, आणि या पहिल्या मॅचमध्ये काहीशी वरचढ अशी कामगिरी पाहायला मिळते टीम ओले संघाच्या वतीनं. 89 धाव पटलावरती 17. राकेश तयार, पुन्हा एकदा बॅकवूडला जात डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक पाहतो. चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4 चौकार. संघनायक आपण तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. नेवाली संघाचं संघनायक इथे दाखल झाले. आपण तात्काळ टॉससाठी येणं हे अनिवार्य असेल. अगदी फायनल नाईट आहे, आणि या नाईटमध्ये
वेळेनुसार सामने होणं हे तितकंच गरजेचं असेल. एकाच पंचक्रोशीतील एकाच ग्रामपंचायतीमधील दोन संघ आज क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. अगदी 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत. निश्चितच 22 येणारे 12 चेंडूने जिंकण्यासाठी अगदी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. तर एक महत्त्वाची सूचना, जो संघ ही मॅच जिंकेल त्या संघाला थांबावं लागेल. कंटिन्यू तुम्हाला सामने केल्याचे आहेत, म्हणजे विनरचा सामना होईल. तात्काळ आदाई संघ अजून तुमचा संघाने आला नाही, कदाचित तुम्ही उशिरात आला असाल किंवा जवळचा संघ आहे, पण या टॉससाठी या टॉस बॉक्समध्ये तुमची रिपोर्टिंग महत्त्वाची आहे. सामने थांबले नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही ते करतो. आणि महत्त्वाची सूचना, कारण फायनल शेवटची रात्र रोशन, आणि शेवटपर्यंत चॅम्पियन ट्रॉफी जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आज संपूर्ण रात्र आपल्याकडे आहे. नक्कीच तात्काळ आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. दोन्ही संघनायकांच्या पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक स्वागत टीम ओले आणि टीम चिंद्रन संघाच्या पाठीराख्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. आज मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिकांची मांदी आली आज या टेंभोळे नगरीमध्ये पाहायला मिळते, परंतु पहिली मॅच काहीशी एकतर्फी पाहायला मिळते. क्रिकेट आहे, काही घडू शकतो, परंतु गोलंदाजी तितकीच ताकद व्हायला हवी. परंतु उत्तरार्धातील अगदी 2 झेल सुटल्यानंतर पूर्णपणे गोलंदाजीवरती दबाव छेडण्याचा प्रयत्न राहिला आहे टीम ओले संघाच्या वतीनं. आणि हे पाहता मात्र तृतीय षटक मार्गस्थ बॉलिंग ट्रॅकवरती निकेश गडगेला पाहतो. आमचे महागुरु एम डी गडगे सरांच्या गावातील संघ आणि त्यांचे पुतणे निकेश गडगे. ओहो, पाकवट स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका टाकण्याचा प्रयत्न राहिला, परंतु चांगलं असं ताळमेल पाहायला मिळत नाहीये. सुनील तांडेल सरांचा इशारा आलेला एक 22चा. यंदाच्या हंगामामध्ये डे नाईट हा फॉर्म्युला सातत्याने आमच्या या 2 ऑफिशियल पंचांचा पाहतो. त्याच्यामध्ये अग्रस्थानी आपण नाव घेऊ शकतो अनिलजी टेंबे सर, त्यानंतर सुनीलजी तांडेल सर बेलवली यांचा आपण डंका पाहतो. एक वेगळी झलक असते या दोन्ही ऑफिशियल पंचांची. नितलस गावामध्ये जी नाईट स्पर्धा झाली, काही दमदार कार्य राहिलं होतं. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु व्हाईट बॉल इथे मात्र सफर केलाय. धावसंख्या मात्र एक नाकार घेईल सांघिक कोटा जाऊन पोहोचतोय. निश्चितच 26 या धावसंख्येवरती अगदी 29 धावसंख्येचा पल्ला गाठायचा होता टीम ओले संघाला. आणि नॉनस्टॉप ही इनिंग पाहायला मिळते. अविरतपणे एकही विकेट टीम ओलेने गमावला नाहीये. आणि हे पाहता पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावरती हा संघ पाहायला मिळतो. स्क्वेअर कट दाखवण्याचा प्रयत्न, परंतु 2 धाबा चपलाईनं प्राप्त केल्या जात आहेत. जबरदस्त धावगती आखली जाते. 2 फलंदाजामध्ये चांगलं असं आपण ताळमेल पाहतो आणि प्रतिस्पर्धी संघावरती पूर्णपणे दबाव छेडण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती काढू निकेश गडगे. कुठल्याही प्रकारे मोठा फटका अजूनपर्यंत खर्चिक केला नाहीये, परंतु धावा खूप कमी आहेत. ओहो, वेगळा धक्कादायक प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची आपण समाप्ती पाहतो. पल्ला निश्चितच 29 धावसंख्येचा होता 24 चेंडूमध्ये, परंतु यापुढील लढत पाहायला मिळेल नेवाली विरोधात आदई. दोन्ही संघातील संघनायक इथे दाखल होत आहेत आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज असतील आमचे प्रवीणजी टेंबे सर वलप. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. गोलंदाज तयार. ओहो, विस्फोटक अंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु 1 धाव इथे प्राप्त केली जाते आणि अशा रीतीनं हा पहिला सामना इथे जिंकलाय टीम ओलेनं. परास्त होतो चिंद्रन. त्यानंतर मॅच नंबर 2चा टॉस केला जाईल प्रमोदजी गडगे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यांच्या वतीने स्पर्धेला 1000चं कॅश प्राइज